महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या गेल्या महिनाभरात अनेक बैठका झाल्या। या बैठकांमध्ये जागा वाटपावर चर्चा होत होती। मात्र सुरुवातीला काही जागांवरून मतभेद होते। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे की नाही यावरून बराच काळ चर्चा झाली। अखेर 22, 16, 10 अशी जागा वाटप ठरल्याचे सांगितले जात आहे। पण आज ठाकरे गटाने थेट 17 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आणि उमेदवारांची माहिती दिली। संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येत आहे, असे देखील त्यांनी ट्विट केले आहे।